हे आमचं गाव आहे. इथून जे दिसत आहे आमचं गाव आहे. हे रस्ता आहे शेतामध्ये जाण्यासाठी आणि मधात हे नदी लागते एक छोटीशी. असं हे इथून पाणी येत आहे इकडून असे. हे इकडे असे शेते आहेत. इकडे पण शेत आहे आणि आम्ही जातो आहे पायी पायी. हे शेतामध्ये इकडे गहू पेरलेले आहे. आता खरीप सीझनमध्ये गहू हरभरा आणि हे तूर आहे. इथं अशा इकडे तूर गहू हरभरा असेच आमच्या इकडे शेतामध्ये आहे. शेतामध्ये नवीन नवीन आता गहू पेरलेला आहे. हे निघणार आता काही दिवसांनी. आताच पेरलेला आहे रिसेंटली. हे तूर आहे. या शेतामध्ये पण जवळपास सर्व शेतांमध्ये आता हेच पीक आहे आमच्याकडे, गहू. आणि इथे थोडीशी पराठी दिसते आहे पण ते पण आता खतम झाली आहे. त्याच्यामध्ये तूर आहे फक्त. आमच्याकडे जास्तीत जास्त उत्पादन तूर, सोयाबीन, गहू, हरभरा यांचाच असतो. इकडे पूर्ण अशा दूर दूरपर्यंत तूरच तूर दिसणार तुम्हाला. हा बघा कसा आपल्याला भुकून राहिला व्हिडिओ काढत आहे म्हणून. तूर आहे अशी. टुरिस्ट प्रोटेक्शनसाठी असे दोरी वगैरे बांधलेले आहे. ढोरं वगैरे आले नाही पाहिजे असे. असं हे आमच्या विदर्भातील शेती आहे ज्याच्यामध्ये पीक हे असे रस्ते आहे शेतात जाण्याचे. हे तूर वगैरे आहे. आज पैदल पैदल पायी पायी कसं जायचं त्याचे आनंद घेऊ आपण शेतामध्ये जाण्यासाठी. तूर, त्या तुरीच्या शेजारी गहू. पूर्ण असे गव्हाचे शेत आहे. दूर दूरपर्यंत पूर्ण हिरवे गार असे गहू पेरलेले आहे. हे तूर आहे. अशा प्रकारे इकडे शेती होते विदर्भामध्ये. विदर्भामध्ये अकोला जिल्हा. रस्त्याने जाता जाता मधात एक झाड लागतो चिंचेचा. चिंच म्हणजे इमलीचं झाड. हा बघा तो झाड आहे. हा वाला खूप मोठा असा विशाल हा झाड आहे. खूप वर्षापूर्वींचा आहे. जेव्हा मी लहानपणीपासून, जेव्हा मी 4-5 वर्षाचा असणार तेव्हा पण आम्ही शेतामध्ये वगैरे येत होतो ना, तेव्हापासून हा झाड आहे. आणि या झाडाच्या बाबतीत असं म्हणतात की याच्यावर भूत राहते बा, भूत राहते, भूतनी राहते, असे लहानपणी आमच्यासाठी चर्चा होत्या. या झाडाखालून जेव्हा आम्ही जायचो आम्हाला खूप भीती वाटायची. या झाडावर एक भूत बसलेला आहे, एक भूतनी बसलेली आहे, अशी उल्लेख राहायचे. लहानपणी आम्ही जेव्हा 10 वर्षाचे 8 वर्षाचे असणार जेव्हा शेतामध्ये येत होतो तेव्हा या झाडाचा उल्लेख राहत होतो. याच्यामध्ये भूत राहते वगैरे वगैरे. आम्हाला खूप भीती वाटायची इथून जाताना. हा तो झाड आहे आणि हा तो रस्ता आहे. 2-3 रस्ते आहे जाण्यासाठी पण हा शॉर्टकट आहे. इथून जर आपल्याला पायी पायी जायचं असेल तर या रस्त्याने जातात. बाईक वगैरे पण जाते पण रस्ता खूप खराब आहे. नाही बाईकने जर जायचं असेल तर थोडंसं लॉंग रूट पडते बट मेन रोडने जाता येते. रोड थोडा चांगला आहे. हे बघा या शेतात पण गहू आहे. हिरवा हिरवा तुम्हाला दिसत असेल. हे बघा या शेतामध्ये गहू आहे. या साईडला तूर आहे. कुठं गहू कुठं तूर, कुठं गहू कुठं तूर, असेच कंपल्सरी. आता हे उन्हाळ्यामध्ये हेच पीक राहते. आता हे मार्चमध्ये, ऑलमोस्ट मार्चमध्ये तूर निघून जाते आणि एप्रिलमध्ये गहू निघून जाते. एप्रिलपर्यंतचा हा थंडीमधला जो पीक आहे तूर आणि गहू यांचं पीक असतो. हे दोन्ही आपल्या खाण्यामध्ये उपयोगी राहते. तुरीपासून आपली डाळ बनते, पल्सेस, आणि व्हीट, मग गहूपासून व्हीट फ्लॉवर बनते. आपण ज्याच्या पोळ्या बनवतो, फुलके बनवतो. असे हे तूर दिसत आहे इथून. आता बघू आपण बोरं वगैरे घ्यायचा प्रयत्न करू. बोराचं झाड वगैरे जर आपल्याला दिसणार तर बोरं वगैरे खाण्याचा प्रयत्न करू. आता समोर दिसत आहे एक झाड, पाहू तिथे फटाफट जाऊन. खूप असा निसर्गमय असं शांत वातावरण असतो. पक्ष्यांचा आवाज, पक्षी दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. बघा कसे खेळून राहिले. एक नॅचरल हा बोराचा झाड आहे बट याला नाही आहे. रस्त्यावर असल्यामुळे याचे लोकांनी खाऊन घेतले की लागलेच नाही डेफिनेटली, असं मला माहीत नाही आहे कन्फर्म, पण सांगत आहे. बघा पक्षी किती मस्त खेळत आहे वरती, तुम्हाला दिसत असेल तर. हे गहू ज्यांचं शेत आहे ते बघा तिथं असे गहू शेतात गव्हामध्ये पाणी देत आहे.
हे त्या साईडला जे घर दिसत आहे हे फार्म हाऊस आहे. कोणाचं तरी शेत आहे इथे, त्यांचं फार्म हाऊस आहे. आणि ह्या साईडला हे दिसत आहे थोडंसं घरासारखं. इथं आमचं कॉलेज होतं आधी. मी 12th त्या कॉलेजमध्ये असायचो. हे तूर आहे अशी इकडे, अशी दिसते तूर. हा असा पायदळ रस्ता, याला पांदन रस्ता असं प्रोनाऊन्स केल्या जाते आमच्याकडे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या याने म्हणतात. कोणी पांदन रस्ता म्हणते, कोणी नदीचा रस्ता म्हणते, कोणी कच्चा रस्ता म्हणते. पांदन रस्ता म्हणण्याचं कारण म्हणजे हे जे दिसतोय ना आपल्याला, याच्यामध्ये जेव्हा रेनी सीझन असते, जेव्हा आपलं बरसातचं सीझन असते, त्याच्यामध्ये याच्यातून पाणी वाहते. हे गोटे वगैरे जे आले आहे ना, हे सब पाण्यामुळे निघून जातात. असा काही आमचा रस्ता आहे. हे बघा इकडे पण आता गहू पेरलेला आहे शेतामध्ये. आता निघायला सुरुवात झाली आहे ते. आणि इकडे तर आहेच. असं एंडपर्यंत आपल्याला असंच दिसणार आहे. कोणाच्या इथं गहू आहे, कोणाच्या शेतामध्ये तूर आहे. खूप कमी लोकांच्या शेतामध्ये पराठी दिसणार. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या सर्वांच्या शेतांमध्ये आणि आमच्याकडचे जेवढे लोक होते हे सब पराठीचंच कॉटन, कापूस याचा उत्पन्न जास्त घेत होते. आणि जेव्हा माझे पप्पा ते लहान होते म्हणते, जेव्हा ते 20 वर्षाचे असणार, त्यांचं लग्न वगैरे झालं नव्हतं, त्या टाईमला आमच्या इकडे आमच्या भागामध्ये एक साखर कारखाना होता. ऊसाची शेती होत होती तिथं, शुगर केनची खूप जास्त प्रमाणात. पण ते शुगर केन जसं थोडं याने कमी होत गेलं. नंतर मग कपाशी आली, कॉटन. त्याच्यानंतर ते पण आता खूप प्रमाणात कमी झालं आहे. आता फक्त राहिलं आहे सोयाबीन, तूर, गहू, हरभरा. हे 4 असे मेन आमच्या एरियामध्ये पीक घेतले जाते शेतींमध्ये. आणि त्याच्यानंतर पराठी हा खूप कमी. याचं रिझन असं आहे की आमच्या जो गाव आहे त्याला लागून 2 ते 3 किलोमीटरवर MIDC आहे. तर MIDC असल्यामुळे खूप लोक, जे मजूर वर्ग लोक आहे, ते तिथे MIDCमध्ये कामाला जातात. तिथं त्यांना चांगला फायदा होतो, कंटिन्यू काम भेटते. तिथे MIDCमध्ये कामाला जातात. म्हणून ते आम्हाला शेतीमध्ये काम करायला भेटत नाही. मॅनपॉवर कमी असल्यामुळे शेती करायचं म्हणजे पराठीसाठी मॅनपॉवर जास्त लागतो. म्हणून हे इथं हरभरा पेरला आहे शेतामध्ये. इथं फवारणी चालू आहे. याची फवारणी केली जाते. इथं हरभरा पेरलेला आहे. हरभरा आहे, इथं हरभरा असतो. अशा टाईपची झोपण्यासाठी, बसण्यासाठी व्यवस्था असते. वेगळे औषध वगैरे असं. हे प्रत्येकाच्या शेतामध्ये एक देव असते, ज्याची पूजा करतो आपण. हे फवारा, हे पंप आहे, पेट्रोल पंप, याच्या थ्रू फवारा केला जातो. अशा प्रकारे आमच्या एरियामध्ये, भागामध्ये शेती केली जाते. हे पूर्ण हरभरा पेरलेला आहे. ही फवारणी केली जाते. हे ते फार्म हाऊस आहे. त्याच्यानंतर ते बॅक साईडला जे दिसत आहे हे वालं, ते आहे एक फॅक्टरी आहे. तिथे स्वीट्स वगैरे असे बनतात. आता आमचं गाव अशा खूप म्हणजे सिटीच्या जवळपास कवर होत चाललेलं आहे. म्हणून खूप जास्त फॅक्टरीज वगैरे अशा इथं ओपन होत आहे. शेतीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. लोक आता शेतीकडून व्यवसायाकडे, धंद्याकडे वळून राहिले. त्याच्यामुळे शेती खूप कमी प्रमाणात केली जाते. आणि मेन रिझन पण हा पण आहे की मॅनपॉवर भेटत नाही. सर्व लोक बाहेर कामाला जातात, शेतामध्ये कोणी कामाला भेटत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक भाग पडतो आहे की शेती कमी करावं. ज्या पिकांमध्ये जास्त गरज नसते, जसं की सोयाबीन, एक वेळा पेरला आपण की त्याला जास्तीत जास्त 1 फवारा, 2 फवारा असते, 3 फवारे पकडा समजा. आणि त्याच्यामध्ये कीटकनाशकसाठी तो फवारा असतो. तणनाशकसाठी मजुरांची गरज नाही. आजकाल ते तणनाशक वगैरे येतात. त्याच्यामुळे ते पेरून दिलं की मॅनपॉवरची खूप जास्त कमी गरज पडते. आणि डायरेक्ट मग काढण्यासाठी पण ऑलमोस्ट हार्वेस्टिंगचे जे मोठे मशीन असतात, हार्वेस्टर म्हणतात त्यांना, कंबाईन हार्वेस्टर म्हणतात, तेच यूज करतात. त्याच्यामुळे मॅनपॉवर कमी लागतं. म्हणून तो एक इझी पर्याय आहे शेतकऱ्यांकडे की सोयाबीन वगैरे पेरावं म्हणून. आणि सोयाबीन वगैरे पेरावं, अशा प्रकारे इकडे शेती केली जाते. त्याच्यात मॅनपॉवर वगैरे कमी राहते वगैरे. अशा प्रकारे इकडे शेती वगैरे केली जाते. आता खूप जास्त ऊन आहे म्हणून मी थोडंसं डोक्यावर घेऊन चाललेलो आहे. खूप दिवसानंतर मी पायी आलो आहे शेतामध्ये. नाही तर सोर्स म्हणजे ट्रॅक्टर असो किंवा बाईक असो, अशा प्रकारेच ट्रान्सपोर्टेशन होते. आणि आधीच्या काळात बाईकला रिप्लेसमेंट बैलबंडी.
बैलबंडीच्या याने सहाय्याने शेतामध्ये येणं जाणं करत होते सर्व शेतकरी बांधव, आमचे घरचे पण. अशा प्रकारे चला आता शेतामध्ये भेटूया. तुम्हाला आपल्या शेतामध्ये घेऊन जातो. त्याच्यामध्ये तूर आहे, गहू आहे. यावर्षी आम्ही पण हरभरा पेरला नाही, मागच्या वर्षी पेरला होता. यावर्षी गहू आणि तूरच आहे. अशा प्रकारे आमची शेती आहे. तुम्हाला तिथं नेतोय. हे बघा, तुम्हाला दिसत असेल तर व्हाईट दिसत असेल तर हे इंडस्ट्रीयल एरिया आहे पूर्ण. आता शेतीला लागून पूर्ण इंडस्ट्रीज वगैरे ओपन होत आहे. सर्व शेती आमची MIDC मध्ये जात आहे. MIDC जसं की महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेशन, असं वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळं नाव असते. हे बघा तिथं गहू, हे इथं तूर आहे, त्या शेतामध्ये गहू आहे, त्या शेतामध्ये हरभरा आहे, ते ग्रीन दिसत आहे. आणि हे आमच्या गावापेक्षा भरपूर दूर आहे, म्हणून इकडे जास्त लोक मजूर वगैरे भेटत नाही. आणि हे जेवढे पण शेतं दिसत आहे खाली, हे फक्त सोयाबीन एकच पीक काढतात. त्यांच्याकडे पाणी नाही आहे, शेतामध्ये विहीर नाही आहे. ज्यांच्याकडे पाणी वगैरे आहे ते असे हरभरा गहू वगैरे पेरतात. बाकी मग हे तूरला पण पाणी लागत नाही, ते पण येऊन जाते विदाऊट पाणीचं. आणि सोयाबीन असे 2 पीक घेतात. बाकी जेवढे तुम्हाला असे खाली जे शेत दिसत आहे त्याच्यामध्ये काहीच पेरलेलं नाही आहे, हे तशा प्रकारे आहे. हे पण शेतच होते आधी, आता यांना कोणी पेरत नाही, तर हे सब असेच वेस्ट होऊन राहिले. याच्यामध्ये अनवॉन्टेड हे जे ग्रास आहे, जे गवत आहे, आता याला काय म्हणतात आपल्या लँग्वेजमध्ये ते मला माहीत नाही, पण ढोरं वगैरे चांगल्या चवीने खातात त्यांना. याच्यात कोणी शेती वगैरे करत नाही. हे नॅचरल आहे, हे जे निघालेले नॅचरल आहेत अनवॉन्टेड प्लांट्स, ग्रास अशा प्रकारे आलेले हे आहेत. नॅचरल रिसोर्सेस म्हणता येईल यांना. हे असा रस्ता आहे, इथून रस्ता. चला आता शेतामध्ये भेटू डायरेक्ट. तर आलो आपण आपल्या शेताच्या जवळ. इकडे तूर आहे, हे आपलं शेत आहे, इकडे गहू पेरलेला आहे. हे गहू पेरलेलं आहे आपल्या शेतात आपलं आहे. बघा, हे आपल्या शेतातलं गहू आहे. आता फवारणी चालू आहे, हे लोक फवारणी करत आहे. बघा, हे आपलं शेत आहे. अशा प्रकारे गहू आहे शेतामध्ये. याला पाणी चालू करावं लागतं, तर फवारणी झाल्यावर याला पाणी चालू करू. हे आहे, हे पण आहे. हे पंप असते फवारणी करण्यासाठी. हे चार्जिंगचा पंप पण त्याला छोटा असते हा, आणि तो मगाशी तुम्हाला दाखवला तो पेट्रोल पंप आहे. हे अशा प्रकारे गहू आहे. हे बघा, याच्यामध्ये आता पाणी वगैरे दिलेलं आहे. पंप चालू करत आहे. अशा प्रकारे फवाराच असतो शेतामध्ये. बघा, आपल्या शेतामध्ये बोराचं झाड आहे. हे बघा, याला बोर लागलेला आहे. तुम्हाला दिसत असेल तर रेड. हे बघा, चला याचा बोर खाऊया आपण एक. खाली पहिले चेक करावं लागते. मस्त गोड आहे. हा अजून एक आहे. हे 2 झाड आपल्या शेतातच आहे. 1 2 3 4 5 पूर्ण बोराचे झाड आहे आपल्या शेतामध्ये. हा पण बोराचं झाड आहे. हो, खाली पण पडलेलं आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या शेतामध्ये जाऊ. हे आपल्या शेतामधून पाईपलाईन आली आहे शेतामध्ये पाणी द्यायसाठी. हे बघा, आपलं शेततळा. आपल्या शेताजवळ एक शेततळा आहे. बघा, याच्यामध्ये पाणी आहे पूर्ण. शेततळाव म्हणते याला, शेततळाव.
हे पाईपलाईन आहे. हे बघा, याला हे जे वायर आहे, हा इथं लाईट आहे, हे वायर आहे. ही अशी वायर पूर्ण शेतामध्ये असते, अशी शेताच्या बॉर्डरला असते छोटी छोटी. याला झटका मशीन म्हणून एक मशीन येत असते. त्याने कोणतेही जनावर आले, जसे रानडुक्कर वगैरे जे जनावर आहेत त्यांना झटका लागतो, असा करंटचा झटका लागतो. करंट नाही लागत, असं त्यांना झटका लागतो. त्याला झटका मशीन हे नाव आहे. हे हरभरा आहे, हे आपल्या शेजारच्या शेतामध्ये आहे. आपण यावर्षी हरभरा पेरला नाही, छोटा छोटा आहे. आता मे बी याला 15 दिवस झाले असणार याला. हे झटका मशीनचे जे असे पूर्ण कॉर्नरला असे हे असतात, हे असे, हा एक इथं आहे, तो तिथं आहे, असे पूर्ण बॉर्डर केलेली राहते. ही पाईपलाईन आपल्या शेतामधून येत आहे. ही मम्मी आहे. आम्ही शेतामध्ये आलो आहे आज. हे चना आहे. हे जे ज्या स्टेजमध्ये जे हरभरा आहे ना, याची अशी वरचे छोटे छोटे तोडून त्याला भाजी, त्याची हरभऱ्याची भाजी म्हणतात त्याला. ती खायला खूप टेस्टी लागते, माझी फेवरेट आहे. असा हरभऱ्याचा शेत असतो. या झटका, या वायरला असं मध्ये असं करंट असतो स्प्रेडवाला, जास्त स्ट्रॉंग नसतो. आणि त्या जनावर त्याला जर स्पर्श झाला, त्याला जर टच झाला तर त्यांना झटका लागतो, मग ते परत शेतामध्ये येत नाही. त्याच्यासाठी असते हे. बघा, ते समोर दिसत आहे ते तूर आहे. अशा प्रकारे आपला दुसरा शेत, हे पाईपलाईन चालली, त्याच्यामध्ये पण गहू आहे. हा गहू मोठा झाला आहे, हा तिकडच्या गव्हापेक्षा आधी. आणि ही आपली तूर आहे सुंदरशी अशी. हे याला अशा शेंगा आता लागत आहे, सुरुवात झाली शेंगा लागायला. हे अशा प्रकारे तूर आहे. आधी स्टार्टिंगला जेव्हा आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा हे एवढं फैलली नव्हती अशी. आतमधून असं पूर्ण या कॉर्नरवरून त्या कॉर्नरपर्यंत दिसत होतं असं. याच्यामधून ट्रॅक्टर चालवून, अशी मी स्वतः ट्रॅक्टर चालवून याच्यामध्ये चालवलेलं आहे ट्रॅक्टर. पण आता हे मोठे झाल्यामुळे पूर्ण असं फैलून गेलं. याच्याला आता शेंगा लागत आहे, बघून घ्या. काही शेंगा सुकून राहिल्या, जसे की हे भरली आणि हे सुकली पण. याच्यामध्ये अशी तूर येते. अशा प्रकारे आपली तूर आहे. हे गहू आहे. हे गहू लवकर येणार. तिकडच्या गहूपेक्षा याला 8 दिवस 10 दिवस आधी पेरलं होतं. हे अशी इकडे तूर आहे, इकडे उरलेल्या जागेमध्ये जागा वेस्ट न जायला पाहिजे म्हणून पेरून देत असतो आपण. ही आपली विहीर आहे. अशा प्रकारे विहिरीत पाणी आहे, भरपूर पाणी आहे सध्या. तर नंतर मार्चमध्ये एप्रिलमध्ये कमी होतं पाणी. हे बघा तूर, खूप चांगली अशी तूर आली आहे आपली यावर्षी. फुलं बघा किती आहे, खूप सारे फुलं आहे. झाड बघा किती मोठा झाला आहे. इथं हे बघा शेतामध्ये जुगाड नाही म्हणता येईल. आता एक पोल तिथं आहे. इथं एक पोल होता विहिरीजवळ. तो लास्ट टाईम ट्रॅक्टरने मी धक्का मारला होता, त्याला चुकून धक्का लागला, तो पडला होता खाली. नाही तर हे जे मोटरचं जे सेटअप असते हे तिथं राहते. आता ते पोल पडल्यामुळे हे इथं आहे. हे बघा, हे ऑटो स्विच असते, हे स्टार्टर असते. सॉरी, ऑटो स्विच नाही, याला MCB म्हणतात. याच्यामुळे जर काही फॉल्ट वगैरे झालं तर ड्रिप होते. आणि हे स्टार्टर असते. हे LNT कंपनीचं सर्वात बेस्टवालं स्टार्टर असते. आणि हे याचं रेड म्हणजे ऑफ, ग्रीन म्हणजे ऑन असते. हे फ्यूज वगैरे आहे, हे म्हणजे हे असेल तर याची गरज नाही. अशा प्रकारे यांचं सिस्टीम चालतो. हे इथे एक लाईट लावलेलं असते. या लाईटमध्ये करंट दाखवते आपल्याला. अशा प्रकारे असते. अशा प्रकारे सिस्टीम असते. या लाईटमध्ये आपल्याला लाईट आहे नाही आहे, फ्यूज असला नसला तर याच्यामध्ये लाईट हा असं ब्लिंक करतो. त्याला चेक करण्याचा प्रकार असतं. हे असं असतं, हे वायर असतो. या वायरला चेक करायचं याच्यामध्ये टाकून. हे 1 2 हे 3. याच्यामध्ये आता याच्यात कोणताच नाही, आम्ही टाकून बघतोय, बघू लागते का. तिन्ही पण फ्यूजमध्ये करंट नाही आहे म्हणून हा लाईट लागत नाही आहे. करंट असलं तर लाईट लागून जाते. अशा प्रकारे हे सिस्टीम असते. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे तुम्हाला दिसेल.
याच्यापेक्षा ॲडव्हान्स पण असते, जसं आमचं पण आहे ॲडव्हान्सवाला सेटअप पण आहे. त्याच्यामध्ये ऑटो स्विच असते. ऑटो स्विचमध्ये एक जर हे लाईन आपण शेतकरी शेतामध्ये नसला आणि लाईन जर गेली तर ते स्विच ऑटोमॅटिक परत लाईन आल्यावर ऑन होऊन जाते आणि मोटर चालू होऊन जाते. तो सेटअप आमचा तिथं होतो तेव्हा ते पेटी एक मोठी अशी बॉक्स राहते मीटर बॉक्ससारखा मोठावाला, त्याच्यामध्ये सर्व सेटअप असते. तो आता खाली पडल्यामुळे तो घरी ठेवलेला आहे. त्याची एवढी गरज नाही आहे सध्या, कारण आता ते जे तिथं फवारणी देत होते ते माणसं नेहमी कंटिन्यू शेतामध्येच असतात, त्याच्यामुळे एवढा इश्यू नाही आहे. पण काही कामानिमित्त आपण घरी गेलो किंवा काही अडचण झाली, आपण शेतामध्ये आलो नाही, तर त्यावेळेस तो ऑटो स्विच आपल्याला चांगल्यापणे काम करतो. हे असं गहू आहे. इकडे अशी तूर आहे आपली. हे तूर बघा. असं असतं शेतकऱ्यांचं खूप जास्त प्रमाणात लॉस होते. असं त्याच्यामध्ये जर पिकलं नाही, कधी निसर्ग धोका देते. थोडंसं जर पिकलं आपल्याला तर त्याच्यामध्ये भाव नाही भेटत शेतमालाला. शेतकऱ्यांचं खूप नुकसान आहे. शेतकरी हा सुखी कधीच राहू नाही शकत नाही. त्यांना निसर्ग पण त्यांना साथ नाही देत कधी कधी, आणि थोडा निसर्गाने साथ दिलं तर मग इकडे शेतमालाला भाव नाही भेटत. अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. हे याच्यामध्ये छोटंसं एक वरती बसण्यासाठी एक तयार केलेलं आहे. याच्यामध्ये बसून आपण पूर्ण एक वॉच टॉवर सारखं बनवलेलं आहे. याच्यामध्ये बसून आपण शेतामध्ये निगराणी करू शकतो. ते मोठ्या मोठ्या फॉरेस्टमध्ये कसं वॉच टॉवर असते तशा टाईपचं असते. वरती बसून जायचं आणि त्याच्यामध्ये वॉच करायचं, शेतामध्ये काही रानडुक्कर वगैरे आला आहे का, अशा प्रकारे. हे बघा, आता ट्रॅक्टरने याचं हे रोटावेटर वगैरे याच्यामध्ये केलेलं आहे. तरी आता ह्या पाण्यामुळे तण निघालं आहे. असे पाईप्स वगैरे पडलेले असतात पूर्ण शेतामध्ये. ही शेतकऱ्याची प्रॉपर्टी असते, याला कोणी शेतकरी चोरून नेत नाही. कोणी असतात जळणारे शेजारचे, खूप लोकांचे असते, सर्वच ठिकाणी असते जे लोक काड्या करतात. अशा प्रकारे हे बघा. हे बघा, आमचे जे लोक आहे, आमच्या इथे काम करणारे, त्यांचं दिमाग आहे सिस्टीम बघा. हे वरती चढण्यासाठी, आणि हे आतमध्ये असं याच्यामध्ये राहू शकतो, बसू शकतो. हे सोयाबीनचं कुटार असते. हे शेतामध्येच आहे खूप दिवसापासून. आता जेव्हा तूर निघेल तेव्हा याला घरी नेता येईल. हे अशा प्रकारे शेतामध्ये तूर आहे. असा शेत असतो. तुम्हाला थोडंसं अजून गहू दाखवून देतो आपल्या शेतातला. याच्यामधून जाणे, झाडाच्या मधून जाणे म्हणजे पूर्ण कपडे खराब होतात. चला, बेस्ट. त्याच्यापेक्षा इकडून जाऊ, झाडांना पण त्रास नाही देऊ, आपल्या कपड्यांना पण खराब नाही करू. एक स्प्रिंकलरचा सुद्धा सेटअप असतो, त्याच्यातून आपण पाणी देत असतो स्प्रिंकलरचा. हे बघा, हे गहू आहे आपले. इकडे तूर. हे थोडीशी जागा होती, जागा म्हणजे हे पण तूरच होती, बट हे पाण्यामुळे थोडं खराब झालं होतं. ह्या शेतातलं पाणी फुटून या इकडे आलं होतं. जसं रेनी सीझनमध्ये ते तूर असते, तूरला जर जास्त पाणी झालं ते जळून जाते, म्हणून हिची तूर जळाली होती. तर मग कशाला वेस्ट जाऊ द्याची जागा, म्हणून याच्यामध्ये गहू पेरून टाकला आपण. हे गहू छान आहे. अशा प्रकारे हे आहे. अशा प्रकारे आपलं शेत. हा आपला शेतामध्ये टूर. आणि या टूरमध्ये सर्वात मेन म्हणजे आपण आज खूप दिवसानंतर 2 किलोमीटर पायी चालत आलो आहे. आपला वॉक पण झाला आहे, नॅचरल वॉक. त्याच्यामध्ये शेत पण पाहायला मिळालं, आणि पेट्रोल पण बर्न झालं नाही, त्याच्यामुळे पोल्युशन पण झालं नाही, आणि आपली एक्सरसाइज पण झाली. हे इकडे पण गहू आहे, बट हे असं चुकून आलेलं आहे इकडे. अशी तूर आहे आपली बघा. तुरीला शेंगा वगैरे लागत आहे. हे गहू आहे. तर गाईज अशा प्रकारे आपला सेटअप आहे. शेती आहे, सेटअप नाही, शेती. अजून आपला एक तिकडच्या शेतामध्ये फक्त सोयाबीन पेरतो आपण. तिकडे आपल्याला पाण्याची व्यवस्था नाही आहे,
पाण्याची व्यवस्था पण आहे, पण ते त्या शेतामध्ये म्हणजे तिकडे एक तर अपोजिट होऊन जाते आणि तिकडे एक गावाच्या जवळ असल्यामुळे थोडंसं ढोरांचा वगैरे त्रास आहे तिथे. वॉल कंपाऊंड वगैरे आहे, पण तरी त्याच्यावरून ते उड्या मारून येतात. आणि तिकडे एक घोड्यासारखा एक प्राणी असतो, आमच्याकडे रोई म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही माहिती. तर तो प्राणी खूप जास्त त्रास देतो या गव्हाला, हे तूरला, हरभरा ते पूर्ण खाऊन घेतात. आणि ते एवढे स्मार्ट असतात, कितीही मोठं तुम्ही वॉल कंपाऊंड लावा ते स्पीडने येतात, त्याच्यावरून उडी मारून जाऊ शकतात. कारण ते घोड्याचीच प्रजाती म्हणता येईल त्यांना, तशा टाईपचे ते आहे. हाईट पण तेवढीच असते. आणि ते शेतामध्ये जर दिसले असं दुरून आणि एक इंडिव्हिज्युअल पर्सन असला म्हणजे एकटा असला तो शेतामध्ये, तर आपण जर त्यांना मारतो म्हटलं ना, तर ते एवढे स्मार्ट आहे, ते त्यांच्या दोन्ही पायांनी असे दगड उचलून मारतात म्हणते. मी माझ्या डोळ्यांना पाहिली नाही आहे, पण असं ऐकलेलं आहे. असं दगड उचलून ते फेकून मारतात म्हणजे लोक, एवढे स्मार्ट आहेत ते. हे बघा आपल्या इथे आपलं एनजे फार्म म्हणून इथे लिहिलेलं आहे. या गवतांमुळे सर्व हे होऊन राहिलं, ते बघून घ्या. एनजे फार्म आपलं, एनजे फार्म. अशा प्रकारे हे आपलं विहीर आहे. खूप जास्त 40 फीट खोल आहे आणि 30चा डायमीटर आहे. तर चांगल्याने 15 एकरचा हा ओलीत करून देते. अजून याला आम्हाला खोदायचं आहे खाली, तर खोदू. अशा प्रकारे आपली शेती आहे. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगाल. आमच्या इकडची शेती कशी आहे आणि काही माझ्या बोलण्यामध्ये चुकी झाली असणार तर मला माफ करा. अशा प्रकारे आपलं आजचा ब्लॉग आहे, ज्याच्यामध्ये आपण आपलं शेत एक्सप्लोर केलं आहे. नेक्स्ट टाईम तिकडचं शेत एक्सप्लोर करू टाईम भेटला तो, कारण की उद्या तर मला जायचं आहे हैदराबादला. तर माझा इंटरव्ह्यू एक्झाम होती आणि आज माझा इंटरव्ह्यू आहे. तर मी आमच्या गावामध्ये एवढं नेटवर्क चालत नाही. ॲक्च्युली काय ना, माझ्या घरावरच टॉवर आहे. आम्ही ते रेंटेडनी टॉवर लावलेला आहे वरती. बट प्रॉब्लेम काय, ते जनरेटर नाही आहे. त्याला जर इलेक्ट्रिसिटी जर कट गेली तर नेटवर्क पूर्ण शटडाऊन होऊन जाते. तर लास्ट टाईम माझा एक एक्झाम होती, त्याच्यामुळे असं झालं होतं की मधामध्ये नेटवर्क कट झालं होतं, तर माझं एक्झाम गेलं होतं. तर मी असा विचार करत आहे की इथं शेतामध्ये ते जे तुम्हाला दाखवलं ना मग अशी, त्याच्यामध्ये आपण व्यवस्था बनवलेली आहे बसण्यासाठी, झोपण्यासाठी किंवा वॉच करण्यासाठी, वॉच टॉवर टाईप तिथे आहे. ते दिसत आहे तुम्हाला, दिसत असेल तर हे वालं. तर याच्यामध्ये बसून इंटरव्ह्यू द्यायचा विचार करतो आहे मी. तर बघू आता काय होते. तर अशा प्रकारे आपलं हे आहे. ओके गाईज. तर गाईज आज आपण आलो आहे शेतामध्ये. हे आपलं शेत आहे, हे विहीर आहे आणि शेत. आता मी तुम्हाला आतापर्यंत जे दाखवलेलं आहे पूर्ण असं आपलं फार्म आहे एक छोटंसं. खूप जास्त मोठं नाही आहे, छोटंसंच आहे. जास्त शेती नाही आहे मोठ्या फार्मरसारखी, छोटे मोठे फार्मर आहे आपण. अशा प्रकारे हे आपलं शेतकरी लूक. याच्यामध्ये एक असं किंवा कोणी असं बांधते, अशा टाईपचं असते. मला बांधता नाही येत, त्याच्यामुळे मी बांधणार आहे नाही. चला गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. तर गाईज आता माझा इंटरव्ह्यू आहे आज आणि आमच्या गावामध्ये नेटवर्क नसतो, म्हणून आज पूर्ण सेटअप घेऊन आम्ही इथंच आलो आहे शेतामध्ये. इथं 5G नेटवर्क सपोर्टेड आहे आणि याच्यामध्ये आपल्या छोट्याशा घरामध्ये इंटरव्ह्यू देणार मी आज. हे बघा, हे लॅपटॉप, बॅटरी. आता थोड्या वेळाने अंधार होणार, त्याच्यामुळे थोडंसं आतमध्ये चेहरा दिसला पाहिजे, त्यासाठी बॅटरी बांधली आहे बस. बाकी एक्स्ट्रा फोन आणला आहे लागलं तर आपल्याला. असं आपला आजचा सेटअप आहे. आणि इकडे बघा तुम्ही, सूर्य बघा किती छान सनसेट आहे. हे शेतातलं वातावरण संध्याकाळचं आपलं, आणि हे अशा प्रकारे सनसेट, सुंदरसा सनसेट आहे बघा, एकदम ऑरेंज.